मित्रांनो नमस्कार. तुम्हाला माहीतच आहे की आपण मानव कोणत्याही वस्तूंच्या क्रमवारीत खूप उत्सुक असतो. उदाहरणार्थ आपण क्रिकेटच्या खेळाडूंची त्यांच्या धावांच्या संख्येनुसार क्रमवारी लावतो. तसेच आपण सुपर हिरोंची त्यांच्या ताकदीनुसार क्रमवारी लावतो. त्यामुळे आपल्या सभोवती आढळणाऱ्या धातूंची जेव्हा त्यांच्या अभिक्रियाशीलतेनुसार आपण जास्त अभिक्रियाशील धातू ते कमी अभिक्रियाशील धातू अशी क्रमवारी लावतो तेव्हा ते इतके आश्चर्यकारक वाटत नाही. मग ही धातूंची क्रमवारी लावण्यासाठी आपण काही प्रयोग करणार आहोत आणि या प्रयोगांमध्ये आपण या धातूंना जाळणार आहोत. मग जर एखादा धातू अधिक प्रखरतेने जळत असेल तर तो अधिक अभिक्रियाशील असतो आणि त्याच्या उलट एखादा धातू सौम्यपणे जळत असेल तर तो कमी अभिक्रियाशील असतो. तर मग हे करण्याआधी चला आपण पाहूया की जेव्हा धातू हवेत जाळला जातो तेव्हा रासायनिकदृष्ट्या नेमकी काय होते. मग आपण हे आधी पाहिले आहे की जेव्हा मॅग्नेशियमची फीत हवेत जळते तेव्हा आपल्याला अशी पांढरी भुकटी मिळते. मग बघा इथे नेमके काय घडते. जेव्हा मॅग्नेशियम हवेत जाळला जातो तेव्हा मॅग्नेशियमचा हवेतील ऑक्सिजन सोबत संयोग होतो व त्यांच्यामध्ये अभिक्रिया होऊन मॅग्नेशियम ऑक्साईड तयार होते जे की पांढऱ्या रंगाचे असते. मग या ठिकाणी बघा Mg अधिक O2 यांच्यामध्ये अभिक्रिया होऊन आपल्याला MgO हे मिळते. त्यानंतर जर आपण अजून एक उदाहरण घेतले, उदाहरणार्थ तांबे की जो एक चमकदार धातू आहे, पण जर त्याला आपण उष्णता दिली तर त्याचा तांबूस रंग काळसर होतो. तर मग इथे काय घडते ते बघा. हे तांब्याचे अणू हवेतील ऑक्सिजनच्या अणूसोबत संयोग पावतात व कॉपर ऑक्साईड तयार करतात जो एक काळसर रंगाचा पदार्थ असतो. म्हणजे एक सामान्य बाब तुम्ही इथे लक्षात घेतली असेल ती म्हणजे धातू हवेत जाळले असता किंवा गरम केले असता ते ऑक्सिजन सोबत संयोग पावतात व त्यांचे ऑक्साईड तयार करतात. मग तुम्ही ॲल्युमिनियम घ्या किंवा मग सोडियम घ्या किंवा मग आयर्न म्हणजेच लोह घ्या, हे बहुतेक धातू ऑक्सिजन सोबत संयोग पावतात व त्या धातूंची ऑक्साईड तयार करतात. आता आपण बहुतेक धातू असा शब्द वापरला कारण सर्वच धातू ऑक्सिजन सोबत अभिक्रिया करत नाहीत. याला काही अपवाद सुद्धा आहेत. उदाहरणार्थ सोने व चांदी यांना तुम्ही कितीही उष्णता दिली तरी ते ऑक्सिजन सोबत संयोग पावत नाहीत आणि यामुळेच आपल्याला सोने व चांदी यांची ऑक्साईड मिळत नाही आणि त्यामुळेच आपण बहुतेक हा शब्द वापरतो. तर मग आता याच्यावरून आपण हे धातू ऑक्सिजन सोबत किती जलद किंवा मग किती सौम्यपणे संयोग पावतात त्यावरून आपण त्यांची क्रमवारी करूया. चालेल ना? तर मग आपण सोडियम पासून सुरुवात करूया. जेव्हा तुम्ही या सोडियमला हवेत गरम कराल तेव्हा तो आग पकडतो व हवेत तो तीव्रतेने जळायला लागतो आणि आपल्याला इथे एक तीव्र अभिक्रिया मिळते. म्हणजे इतकी तीव्र की हे कधी कधी नैसर्गिकरित्या विस्फोटक सुद्धा असते. त्यामुळे सोडियमची ही अभिक्रिया करताना खूप काळजी घ्यावी लागते. तसं पाहिलं तर आपल्याला या सोडियमला उष्णता द्यायची गरज नसते. आपण याला नुसता हवेत जरी ठेवला तरी तो कदाचित ऑक्सिजन सोबत अभिक्रिया करू शकतो व आग पकडू शकतो आणि याच कारणामुळे आपण सोडियमला उघड्यावर ठेवत नाही तर आपण तो केरोसिनमध्ये बुडवून ठेवतो जेणेकरून तो हवेच्या संपर्कात किंवा पाण्याच्या संपर्कात येत नाही. त्यानंतर पोटॅशियम हा सुद्धा सोडियम सारखाच अभिक्रियाशील आहे. या पोटॅशियमची ऑक्सिजन सोबत होणारी अभिक्रिया सुद्धा नैसर्गिकरित्या तीव्र असते. त्यामुळे हे दोन आपल्याकडे असणारे सर्वात अधिक अभिक्रियाशील धातू आहेत म्हणून आपण त्यांना एकत्रितरित्या पहिल्या स्थानावर ठेवले. त्यानंतर आपल्याकडे आहे मॅग्नेशियम. आपण आधीच पाहिले आहे की जेव्हा मॅग्नेशियमला उष्णता दिली जाते तेव्हा तो आग पकडतो व शुभ्र तेजोमय ज्वालांनी जळतो. त्यामुळे मॅग्नेशियम सुद्धा खूप अभिक्रियाशील आहे. पण जर आपण त्याची या सोडियम व पोटॅशियम सोबत तुलना केली तर ते या क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर येते. त्यानंतर बघा आपल्याकडे काही धातू आहेत जसे की ॲल्युमिनियम, झिंक, आयर्न म्हणजे लोह व कॉपर म्हणजे तांबे. तर हे सर्व एका सारख्याच पद्धतीने ऑक्सिजन सोबत अभिक्रिया करून त्यांची ऑक्साईडे तयार करतात आणि याच कारणामुळे आपण त्यांना एकाच चौकटीमध्ये एकत्र मांडले आहे. आता या चार धातूंपैकी कोण जास्त अभिक्रियाशील आहे हे सांगणं थोडं अवघड आहे. तसेच यांच्या अभिक्रिया या सोडियम किंवा मग पोटॅशियम किंवा मग या मॅग्नेशियम यांच्यासारख्या तीव्र नसतात आणि म्हणून आपण त्यांना तिसऱ्या स्थानी ठेवले आहे. आता यामध्ये ॲल्युमिनियम, झिंक व आयर्न हे जळतात व ऑक्सिजन सोबत अभिक्रिया करून त्यांची ऑक्साईडे तयार करतात. परंतु तांबे जळत नाहीत. जेव्हा तांब्याला उष्णता दिली जाते तेव्हा तो गरम होतो आणि त्यानंतर तो ऑक्सिजन सोबत अभिक्रिया करून कॉपर ऑक्साईड तयार करतो की ज्याचा रंग हा काळसर असतो. त्यामुळे आपण इथे तांबूस रंगापासून ते काळसर रंग असा रंग बदल पाहू शकतो. मग अशा प्रकारे आपण काही धातूंची इथे यादी केली आहे की जे ऑक्सिजन सोबत अभिक्रिया करतात व धातूंची ऑक्साईड तयार करतात. मग यानंतर आपल्याकडे काही धातू आहेत जसे की सोने व चांदी
आता या धातूंना जर आपण उष्णता दिली तरी ते ऑक्सिजन सोबत अभिक्रिया करत नाहीत. आपण यांना कितीही जरी उष्णता दिली तरी तिथे अभिक्रिया होणार नाही आणि म्हणूनच आपण त्यांना राजधातू किंवा शांत धातू असे म्हणतो. तर मग हे आपल्या धातूंच्या क्रमवारीमधील कमी अभिक्रियाशील धातू आहेत. मग ही धातूंच्या अभिक्रियाशीलतेची यादी आहे. यामध्ये जे वरचे धातू आहेत, उदाहरणार्थ सोडियम व पोटॅशियम, हे सर्वात अधिक अभिक्रियाशील आहेत. त्यानंतर हा मॅग्नेशियम, त्यानंतर आपल्याकडे तिसऱ्या क्रमांकावर हे सगळे धातू आहेत, ॲल्युमिनियम, झिंक, आयर्न व तांबे. मग यामध्ये आपण खात्रीपूर्वक सांगू शकत नाही की यातील कोणता अधिक अभिक्रियाशील आहे व कोणता कमी आहे. आणि मग शेवटी आपल्याकडे आहेत सोने व चांदी. त्यानंतर आता हा व्हिडिओ संपवण्यापूर्वी तुम्हाला एक गोष्ट सांगू द्या. बघा, यातील काही धातू असे आहेत की जे सामान्य तापमानाला म्हणजेच कोणतीही उष्णता देता सुद्धा ऑक्सिजन सोबत अभिक्रिया करू शकतात व त्या धातूंची ऑक्साईडे तयार करू शकतात. उदाहरणार्थ जर आपण ॲल्युमिनियमचा एक तुकडा घेतला व त्याला बाहेर ठेवला तर मग आता या तुकड्यातील बाहेरचा जो थर आहे त्यातील अणू हवेच्या संपर्कात येतात. त्यानंतर कक्ष तापमान किंवा सामान्य तापमानाला सुद्धा ते ऑक्सिजन सोबत अभिक्रिया करून ऑक्साईड तयार करतात. अशा प्रकारे ते त्या तुकड्याभोवती ऑक्साईडचा एक संरक्षक थर निर्माण करतात. मग त्यानंतर काय होते माहित आहे का? हा जो थर आहे ना, हा आतील ॲल्युमिनियमच्या अणूंना ऑक्सिजनशी अभिक्रिया करण्यापासून रोखतो. कारण या ऑक्साईडच्या थरामुळे ऑक्सिजन त्यातून आत जाऊ शकत नाही व इतर अणूंसोबत संपर्क करू शकत नाही, बरोबर ना? तर मग यावरून आपण सांगू शकतो की हा जो वरचा थर आहे तो ऑक्सिजन सोबत संयोग पाहून स्वतःचा त्याग करतो व आतील अणूंचा ऑक्सिजन पासून संयोग होण्यापासून वाचवतो. आणि असे हे अनेक धातूंसोबत घडत असते, जसे की मॅग्नेशियम, झिंक, सोडियम या सर्व धातूंच्या बाहेरील थरावर त्या धातूंची ऑक्साईडे असतात. मग या व्हिडिओमध्ये आपण आपल्या धातूंची क्रमवारी त्यांच्या अभिक्रियाशीलतेनुसार माहीत करून घ्यायची होती आणि त्यासाठी आपण या धातूंची ऑक्सिजन सोबत अभिक्रिया केली आणि त्यांना त्याचे ऑक्साईड्स तयार करू दिले. त्यांच्या अभिक्रियाशीलतेच्या तीव्रतेनुसार आपण त्यांची ही क्रमवारी लावली. पण इथे या यादीच्या प्रक्रियेसंबंधी थोडी समस्या आहे. इथे आपल्याला या यादीतील धातूंबाबत विस्तृत माहिती मिळत नाही. उदाहरणार्थ जर आपण या यादीतील या तिसऱ्या क्रमांकाच्या धातू मूलद्रव्यांवर नजर टाकली तर आपल्याला समजते की ही जागा भरण्यासाठी आपल्याकडे 4 धातू आहेत. तर आपण त्यांच्याबद्दल विस्तृत माहिती पुढे बघूया. तसेच इथे आपल्याकडे 2 धातू एकत्र केलेले दिसतात. तर इथे सुद्धा आपल्याला 2 धातू एकत्रित केलेले दिसतात. तर मग यासाठी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अधिक अभिक्रिया करणार आहोत. आपण या धातूंची पाण्यासोबत अभिक्रिया करणार आहोत, तसेच आम्लासोबत सुद्धा अभिक्रिया करणार आहोत आणि मग अधिक माहितीच्या आधारे आपण या यादीची अधिक चांगल्या प्रकारे मांडणी करूयात. तर मग या व्हिडिओमध्ये इतकेच. धन्यवाद.